बातमी बीडमधून उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये पोहोचले। पुराने उद्ध्वस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलाय। सोलापूरचा दौरा आटोपून उपमुख्यमंत्री पवार मराठवाड्यात पोहोचलेत। बीडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार 6 वाजल्यापासून दौऱ्यावर निघाले होते। चौसाळाजवळ असलेल्या एका पुलावरून नदीचं पाणी वाहिल्यानं मोठं नुकसान झालं होतं। त्या ठिकाणी अजित पवारांनी पाहणी केली आहे। त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना या पुलाची उंची वाढवण्याची तसेच नदीपात्राचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे हिंगणी खुर्द येथे पोहोचले। मांजरा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। पुरामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांशी संवाद ते साधणार आहेत। सोलापूरचा दौरा आटोपून उपमुख्यमंत्री अजित पवार मराठवाड्यात पोहोचले। बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री आणि याच बीड जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलाय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे। यावेळी तो संवाद नेमका काय होता ऐकूयात। एवढं करा, माझे 15 दिवस झालं मला जेवण रडू नका रक्त आटलंय माझं सगळं। 2 वर्ष आधीच एक मुलगा होता ते पाणी लागून वारला, नवऱ्याने असं केलं, 2 आहेत आता कशाने जगू, माझं काहीतरी करावं। एक मिनिट, तुला त्याच्यामध्ये तुझे लाडक्या बहिणीचे तर पैसे महिन्याच्या महिन्याला येतील ते ह्यांनी कशाला मोबाईल मोबाईल नाही, माझं काहीच नव्हतं त्याच्यात। आपण मग तेच नेला, मला कोण घेतलं का काय केलं काय की त्याला बी कळालं नाही। सगळं काय केलं मला काय कळत बी नाही मोबाईल मधलं। घेतलं पोस्टाच्या मोबाईल घेऊन सिम कार्ड टाकून पैसे दुसरे काय केलं काय नाही माहितीच नाही। म्हणलं की मुलांनी केलं पण नाही, त्याला काही कळतच नाही। मग मोबाईल कशाला त्याला दिला? त्याच्यात नव्हतं काय, म्हणलं काय होतंय आता घेतात लेकरं, कोण देणार आहे त्याला? जर ते कुठला खेळ आहे त्याच्यामध्ये जर झाला नाही असेल काय माहितीच नाही त्याच्यात काय केलं, त्याच्याकडून झालं नाही, ते खेळत नाही। काही तक्रार वगैरे केला नाही तुम्ही? यांची तक्रार पोलीस स्टेशनला गेलो, तक्रार नाही घेतली। मुलांनी केलंय असंच म्हणले पण त्याला येत नाही तसलं खेळता। बाई एवढं करा, माझे 15 दिवस झालं मला जेवण रडू नका।